अधिक महिन्यात विवाहित महिलांनी जोडवी बदलावी, पण का बदलावी, ती कोणत्या दिवशी बदलावी, यामागे फक्त परंपरा आहे की एखादं खोल आध्यात्मिक कारणही दडलंय? आणि चुकीच्या वेळी जोडवी बदलल्यास काय मानलं जातं? चला अधिक महिन्यात जोडवी बदलण्याचे नियम, शुभमुहूर्त आणि त्यामागचं शास्त्र सविस्तर जाणून घेऊया. सध्या सुरू आहे धोंड्याचा महिना, जो अधिक मास म्हणूनही ओळखला जातो. प्रत्येक भागानुसार या महिन्याला वेगळं महत्त्व आहे. हा महिना आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. जावयाला वाण देणं किंवा आईची ओटी भरण्यासारखे कार्य अधिक महिन्यात केले जातात. मात्र याच सोबत अधिक महिन्यात सौभाग्यवती स्त्रिया आपल्या सौभाग्य अलंकारांपैकी एक अलंकार या महिन्यात बदलत असतात, ती म्हणजे जोडवी. मग अधिक मास या महिन्यात सौभाग्यवती महिला जोडवी का बदलतात? तर अधिक महिन्यात सुहासिनी महिला आपली जोडवी बदलतात, कारण लग्न झालं की स्त्रीच्या सौंदर्यात भर पडते ती सौभाग्य अलंकाराची, ज्यात मंगळसूत्र, चुडा, कपाळावरती कुंकू आणि पायातली जोडवी. यामुळेच जोडवी म्हणजे काय, तर जोडवी म्हणजे जोडी. यात एक जण नसेल तर ती जोडी आपण अपूर्ण मानतो आणि ही जोडी टिकून राहावी, याबरोबरच जोडवीप्रमाणे पती पत्नीची जोडी अखंड एकत्र राहावी, ती कधी अपूर्ण होऊ नये, म्हणून सुहासिनी या महिन्यात जोडवी बदलतात असं मानलं जातं आणि नवीन जोडवी घेतात. याबरोबरच ही जोडवी नवीन घेताच नातेसंबंधातील प्रेम आणखी वाढतं आणि पुढचे 3 वर्ष तसंच टिकून राहतं. म्हणून दर 3 वर्षांनी येणाऱ्या या अधिक महिन्यात जोडवी बदलली जातात. आता हे झालं धार्मिक कारण, पण यामागे शास्त्रीय कारण काय? तर नववधूच्या अंगावर पहिला दागिना चढतो तो म्हणजे पायातली जोडवी. जोडवी हा एक सौभाग्य अलंकार आहे. आजकालच्या फॅशनच्या युगात तर तो खूपच लोकप्रिय झालाय. जोडवी अंगठ्या शेजारील बोटात घातली जातात. याला शास्त्रीय कारण आहे. अंगठ्या शेजारील बोटामधील नस आणि स्त्रीचे गर्भाशय याचा थेट संबंध असतो, म्हणून अंगठ्या शेजारील बोटात जोडवी घातली जातात. या बोटात जोडवी घातल्यामुळे रक्तदाब संतुलित राहतो आणि महिलांचे गर्भाशय नियंत्रित राहते. जोडवी ही खरं तर ॲक्युपंक्चरचं काम करते. मात्र ही जोडवी चांदीचीच असावी. पण का? तर जोडवी चांदीचीच घातली जातात. चांदी हा धातू ऊर्जावाहक आहे. चांदी जमिनीला टेकल्यामुळे जमिनीतील ऊर्जा शरीरात प्रवेश करते. त्यामुळे दोन्ही पायातील जोडवी शरीरात ऊर्जेचा समतोल राखण्यास मदत करतात. आता दर 3 वर्षांनी येणाऱ्या या अधिकाच्या महिन्यात आईने मुलीला, मुलीने आईला किंवा सासूने सुनेला किंवा सुनेने सासूला जोडवी भेट स्वरूपात नक्की द्यावी असं सुद्धा म्हटलं जातं. आता तुम्ही कधी आईला किंवा सासूला अधिकाच्या महिन्यात जोडवी भेट स्वरूपात दिली का? कमेंट करून नक्की सांगा. अधिक मासात जोडवी बदलण्याचे नियम काय? तर पुरुषोत्तम मास म्हणजेच अधिक मास हा अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी महिना मानला जातो. या काळात पूजा, जप, दान आणि आत्मशुद्धीला विशेष महत्त्व दिलं जातं. त्यामुळे अनेक विवाहित महिला या महिन्यात जोडवी बदलण्याची परंपरा सुद्धा पाळतात. काही भागात या प्रथा पाळल्या जातात, कारण जोडवी हे स्त्रीच्या सौभाग्याचं प्रतीक आहे. अधिक महिन्यात नवीन चांदीची जोडवी धारण केल्याने वैवाहिक जीवनात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा वाढते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. आता अधिक मासातच ही जोडवी का बदलावी? तर नकारात्मकता दूर करण्यासाठी. कशी? तर जुनी, तुटलेली किंवा खराब झालेली जोडवी नकारात्मक ऊर्जा दर्शवते अशी मान्यता आहे. मग अधिक मास हा शुद्धीकरणाचा काळ मानला जातो. या महिन्यात नवीन जोडवी घालणं शुभ मानलं जातं. तसेच जोडवी ही विवाहित स्त्रीच्या मंगलसूचक अलंकारांपैकी एक आहे. अधिक महिन्यात नवीन जोडवी घातल्याने पतीचे आयुष्य, वैवाहिक सुख आणि घरातील समृद्धी अधिक पटींनी वाढते अशी श्रद्धा आहे. शिवाय अधिक मास हा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असल्यामुळे या काळात केलेले धार्मिक कार्य अधिक फलदायी मानले जाते. जोडवी बदलताना विष्णू मंत्र किंवा लक्ष्मी मंत्र म्हणण्याची ही प्रथा काही ठिकाणी आहे. आता तुम्हालाही जोडवी बदलायची असेल तर अधिक महिन्यात कोणत्या शुभ दिवशी बदलावी? तर जोडवी बदलण्यासाठी गुरुवार, शुक्रवार, पौर्णिमा, एकादशी हे विशेष दिवस शुभ मानले जातात. शक्यतो मंगळवारी, शनिवारी किंवा अमावस्येला चांदीच्या वस्तू किंवा कोणतीही खरेदी टाळावी असं सांगितलं जातं. आता अधिक महिन्यात तुम्ही जोडवी बदलली असेल आणि ती नवीन जोडवी तुम्हाला परिधान करायची असेल तर या शुभ दिवसावर सकाळी स्नान करून घरातील देवांची पूजा करावी. त्यानंतर त्या जोडवीला हळद कुंकू लावून नंतर ती नवीन जोडवी परिधान करावी. जोडवी परिधान करताना आपण पुढील मंत्राचा जप करू शकता, जसे ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा
शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा या दोनपैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करत ही जोडवी परिधान करावी। आता जुन्या जोडवीचं काय करावं, तर काही ठिकाणी ही जोडवी दान करण्याची प्रथाही आहे किंवा आपण ही सोनाराला एक्सचेंज मध्ये द्यावी। यंदा अधिक मासात जोडवी बदलण्याचा शुभ मुहूर्त काय असेल, तर अधिक मास 17 मे रोजी सुरू झालाय आणि तो 13 जून पर्यंत असेल। आधी सांगितल्याप्रमाणे शुक्रवार, गुरुवार, एकादशी आणि अधिक मासाच्या पौर्णिमेच्या दिवशी जोडवी बदलणं शुभ मानलं जात आहे। तर ही होती अधिक महिन्यात विवाहित महिलांनी जोडवी बदलण्यामागची धार्मिक परंपरा, शुभ मुहूर्त आणि आध्यात्मिक महत्त्वाची सविस्तर माहिती। तुम्ही सुद्धा अधिक महिन्यात हा छोटासा पण शुभ मानला जाणारा विधी करता का? तुमच्या भागात अधिक महिन्यासंबंधित आणि जोडवी बदलण्यासंबंधित आणखी काही विशेष प्रथा आणि परंपरा असतील तर कमेंट करून नक्की शेअर करा। तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच धार्मिक, वास्तू आणि ज्योतिष्य विषयक माहितीसाठी पाहत रहा लोकमत भक्ती। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।